आता आपली उंची वाढली पाहिजे। आजची जी कथा आहे ना, आपली उंची वाढवणारी कथा आहे। अरे हा जन्म आपण जिथं जन्माला आलो तिथंच मरण्याकरता आपल्याला भेटला नाही, तिथून उठण्याकरता हा जन्म आहे। ज्या घरात गरिबी जन्माला ती गरिबी बदलून टाकण्याकरता जन्माला आहे। माझ्या मित्रांनो गरिबीत जन्माला येणं पाप नाही, पण मात्र गरिबीत मरण हे पाप आहे। तिथून आम्ही वर उठलो पाहिजे, आमची जिंदगी बदलायला आम्ही कारण ठरले पाहिजे। या करता ही शिवकथा आहे। प्रत्येकाची प्रतिभा वेगळी आहे महाराज। या जगामध्ये प्रत्येक माणूस आपली प्रतिभा घेऊन आलाय। हो, पण त्या प्रतिभेला प्रयत्नाची जोड पाहिजे। येऊ द्या ना, अपयश येईल तुम्हाला। हे पहा, जो माणूस प्रयत्न करतो तोच आपल्या जीवनामध्ये अपयशी होत असतो महाराज। ज्यानं काही प्रयत्न नाही केलं तो काय अपयशी, नापास कोण होईल? ज्यानं परीक्षा दिली आहे तो नापास होत असतो। ज्यानं कोणती परीक्षा दिली नाही तो नापास होणार नाही। चुकेल कोण? ज्यानं काहीतरी केलं तो चुकेल, ज्यानं काही केलंच नाही तो काय चुकणार आहे? मला मागच्या महिन्यामध्ये एक पोरगा भेटला, म्हणे महाराज मी माझ्या जीवनात कधी नापास झालो नाही, जीवनात कधी फेल झालो नाही। बिलकुल आपल्या आयुष्यामध्ये आपण कधीही नापास झालो नाही। म्हटलं बाबा फार चांगला आहे, मला तर फार आनंद वाटला। अरे तू अशी युक्ती केली कोणती मला सांग। मी गावागावात जातो, माझ्या या तरुणांना मी ती युक्ती सांगेल, कारण या गावातला प्रत्येक तरुणा नापासने झाला पाहिजे, प्रत्येक कामामध्ये सफल झाला पाहिजे। मी गावागावात सांगेल, सांग तू काय युक्ती केली। तो पोरगा म्हणायला लागला, महाराज मी माझ्या आयुष्यामध्ये कोणती परीक्षा दिली नाही।